विषय पाहिला फक्त एका केकाचा, जो आपल्या रामबाईंना आणला नाही, त्याच्याकरता एवढा वाद झाला. जर त्यानं केक आणला असता तर आईने टीका लावला असता. बघा मग, विषय पाहिला एका केकाचा, काही नाही माहीन एवढं मोठं भानगड. नमस्कार सगळ्याला, कसे आहे सगळेजण? मस्त असणारे. आज सुद्धा व्हिडिओ उशिराच येणार आहे, थोडं सांभाळून घ्या. निदान 15-20 दिवस तरी, कारण की खूप सारे घरी कामं चालू आहे. वारतो येणं, स्वयंपाक करणं, जेवण खावण्याचा दिवस आला होतो. तरी आज चालू बसली भांडी घासायला आणि म्हणून मी घासते. काल खूप सारे कमेंट आला मला, कोणी खराब केल्या, कोणी चांगलं केलं, पण मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही जसं केलं तसं केलं. फक्त एवढंच प्रॉब्लेम मला, ज्या तुम्ही इंग्रजीमध्ये वाचल्या त्या मला वाचता नाही आल्या, इंग्रजीमध्ये लिहिल्या त्या मला वाचता नाही आल्या, त्या मी डिलीट मारल्या, म्हणून मनापासून सॉरी. या आज जर कमेंट करसाल तर मराठीत करा, मी तर रिप्लाय नक्की देईन. तर खूप जणांनी कमेंट केलं की ताई तू भावाच्या संसारात गुळगुळ करू नको. हो, मी नाही करत, पण माझं मोठी बहीण आहे म्हणून थोडंफार त्यांना समजून सांगणं माझा अधिकार आहे. मेन म्हणजे तसं मी सांगितलं, समजून त्यांना समजूतसुद्धा घातली. पण ते कसं टाईम लागतो ना कोणाही गोष्टीला, म्हणजे नाराज झालेला रात थंड व्हायला उशीरच लागतो ना, म्हणूनच. तर आता काय विषय तुम्हाला सांगते. ओमशी तर समजा आपल्या ओम भयाशीच झाला आपलं नील, पण राहिला राम भयाशी. आता तुम्ही सगळ्यांना कमेंट केलं की ताई तू कोमलला जीव लावती, रोहिणीला जीव लावत नाही, रोहिणी किती काम करती तर तिला तू बोलत नाही, असं म्हणू नका बरं तुम्ही. जेच आपल्या सांगून कोणी 3-1 वर्षाला मोठी असेल आपली रोहिणी, म्हणून तिला माझी लेखच म्हणते, तर तिला सुद्धा तेवढा जीव लावते आणि कोमलला सुद्धा तेवढा जीव लावते. म्हणून तुम्ही असं तुगदे नका लावा की बा तू हिला जीव लावती, तिला जीव लावती, असं म्हणूच लागा तुम्ही मला. कारण की आपली रोहिणी सुद्धा बघती. तर याच्याने काय होतं की माणसाच्या मनात येतं की बा खरंच नाही नंतर मोठी जीव लावत असेल का, लहान जीव लावत असेल असं मनात येतं. बरं, खरं गोष्ट सांगाल मी, कारण मला सुद्धा 2 नंदा आहे आणि आम्ही दोघी देरांनी जेठानी, तर मनामध्ये येतच कोणाच्या मनानं की बा लहान जीव लावत असेल का, मोठी लावणार नाही म्हणून. तर साहजिक आहे असं वाटतं मनामध्ये. म्हणून तू पहिलेच सांगतो, मला कमेंट करायचं थोडासा विचार करून कमेंट करा की कोणाच्या भावना हे नाही झाल्या पाहिजे. मला दोन्ही भावजाई सारखेच आहे आणि दोन्ही भाऊ सारखेच आहे. आणि खूप जणांनी कमेंट केलं की तू असं नको करू, काहीतरी गिफ्ट दे आपल्या ओम भयाला. तर विचार चालू आहे, पण मग असं म्हणत येतं की बा आपण त्याला काहीतरी गिफ्ट द्या, त्याला पसंत पडतं नाही पडत. आणि मेन म्हणजे कसं आयपतच्यानंच आपण घेऊ शकतो की नाही. मेन म्हणजे हेच आहे. आता तुम्ही तर बघितलं असणार आहे की बा त्याच्यामध्ये सगळंच काही आहे, तर त्याला काय द्या आपण, असंच मनात माझ्यासुद्धा येतं की बा मी तिला काही टी शर्ट म्हणा, शर्ट पॅन्ट किंवा काही वेगळं काही, तर काहीतरी द्या, माझं सुद्धा असं म्हणणं आलं. पण मग द्या त्याला, पण त्याला माझं पसंत आलं तर पाहिजे की नाही. तर असा विचार केला मी की मला असं वाटलं की त्याला आता राखीच्या काहीतरी द्या, की त्याच्या मनातून हा राग चालला जाईल की आपल्या असं झालं म्हणून, किंवा आपल्या बहिणीने आपल्याला सांगितलं. आणि साहजिक आहे, आपल्या भाऊला कोणी म्हणलं तर आपल्या बहिणीलाच लागणारच आहे की नाही. तसंच मला सुद्धा लागलं होतं, म्हणून मी आपल्या आईला सांगितलं, आईने मुंबईला सांगितलं. तर काय म्हणलेलं आहे तुम्हाला सांगणारच आहे, पण असं जीव म्हणतो की सांगा की असं वाटतं की बापली नको जाऊ द्या काही, म्हणजे नको असं घरामध्ये वाद नकोच, कारण ती सुद्धा आमची फॅमिलीच आहे ना, त्याच्याकरताच जाऊ द्या. मी काही सांगत नाही तुम्हाला काय झालं काय नाही. पण मेन म्हणजे आपल्या रामभायाचा विचार करा तुम्ही आता की बा रामभायाच्या लग्नाचा वाढदिवस होता, रामभायाने अर्ध्या रात्री केक आणला, रात्री 11 वाजता वाद झाला केकासाठी, तर त्याने केक आणला. बायकोसाठी टाईम आहे, भाऊसाठी टाईम नाही का तोपाशी. आता तुम्ही अजून तीच गोष्ट रिप्लाय करसान की बाई ताई तू ओमभायासाठी रामभायाला बोलती का, तर तसं नाही आहे. तुम्ही बघितलं असणार आहे रामभायाचा, ओमभायानं 2 केक मागवले होते, एक रोहिणीच्या बर्थडेचा आणि त्याच्या लग्नाचा वाढदिवसाचा, आणि रामभाईने एकच केक आणला होता. मान्य आहे की नाही. मग तू एकटा आण बापा, नाही 2 तर तरी एक सुद्धा आणला नाही. आता त्याच्यावर तुमचं काय मत सांगा बरं मला कमेंट करून. मी खरं बोलते खोटं, आणि मी अशी आहे की मी तोंडावर बोला चुकती, माझ्या मनात गोष्ट जात नाही. मी भडकनशी जे माझ्या मनात तेच बोलून देते, खरं ते खरं, खोटं ते खोटं, एवढं पट्टं आपल्याला. मी कोणाची बाजू घेत नाही बरं का. आणि तर अजून तुम्ही मला सांगताय तू ओमची बाजू घेते, रामची बाजू घेत नाही, तर असं समजूच नका मला तुम्ही. कारण की मी जे ते आहे ते तोंडावर बोलते. आणि मेन म्हणजे मला असं नाही की बा याचा राग आला त्याचा राग आला, मला जे खरं वाटलं त्याच्याशीच बोलून, आणि जे खोटं त्याला खोटंच म्हणणार आहे. की तुम्ही रोहिणीचा विषय करा, कोमलचा विषय करा, की रामाचा करा की ओमाचा करा, एवढं सगळं लक्षात ठेवा. कारण तुम्ही भरपूर जण कमेंट करता की ताई तू ओमची साथ धरती, रामची साथ धरत नाही, रोहिणीला जीव लावती, कोमलला जीव लावत नाही, असं नका समजा. मला दोन्ही भावजाई सारख्याच आहे आणि तिन्ही भाषा सारख्याच आहे माझ्या. मी सगळ्यासारखाच जीव लावते, म्हणून एवढा विचार करायची काही हेच नाही आहे.
आणि खूप जणांनी कमेंट करा, मान्य आहे मला की बा सासरी आपण असतो ना तर माहेऱ्यामध्ये जास्त लुक करायची जरूरत नाही आहे, पण समजायचं आपला जोर आहे म्हणून समजून सांगितलं. जे ऐकेल त्याला सांगा, जे नाही ऐकेल त्याला काय सांगणार आहे आपण. आता ओंबाया सांगितलं, ओंबायाला ऐकलं म्हणून त्याला सांगितलं आपण. पण असं काही काही असतं की त्याला आपण सांगून सुद्धा ते ऐकत नसले मग काय करतात, अशी गोष्ट आहे. आणि रामभयावरती थोडासा जीव बोलली त्याला मी, पण तो ते कसं म्हणतात दिवस गेला की गेला. त्याला बोलले मी, त्याला म्हणलं तू चुकलं म्हणलं, तुला केक आणायला काय झालं म्हणलं. आणि आईसुद्धा मला म्हणली की मी ओवाळत त्याला पण केक नाही आला. पण मला केकाची काही जरूरत नाही, 2 अक्षता लावायचीच महत्त्व असतं आई. पण आईला सुद्धा समजून सांगितलं आणि रामदासला सांगितलं. बाकी रोहिणी आणि कोमलला पण काहीच बोलणार नाही, कारण ते त्याच्या संसारात गुंग आहे. त्याला काल मी बोलले कोमलला, पण कोमल म्हणे की मला वाटलं की आई ओवळी म्हणूनच मी टीका लावला नाही म्हणे त्याला. तिने आईवर लोटलं आणि आईनं तिच्यावर लोटलं. हा विषय संपला इथंच, तर आपण काही बोलणार नाही. पण रामवरती थोडंसं चुकलं, कारण की आता तुम्ही सांगा दोस्त मित्र करू शकत तू करू, तो तर रक्ताचं नातं आहे, तुम्ही तर जीव लावायला पाहिजे की नाही भाऊले. तुम्हाला दोघांशिवाय आहे तरी कोण तुम्ही सांगा. दोघं भावाचं घर आहे तुमचं आणि तुम्ही असं दुसऱ्या गावात जाऊन राहायला लागले, दुसऱ्या शहरात जाऊन राहायला लागले, तरी ओळख ना पाळक आपले दोघं भाऊ आहे, तुम्ही मस्त सुखानं राहा, संसार करा, आपलं एवढंच म्हणणं आहे. अशा थोड्या गोष्टी नाराज होणं पडतं गोम भयाला सुद्धा आणि राम भयाला सुद्धा. आता तो तुझ्यासाठी एवढं करतात, मग तू थोडंसं करू शकत नाही त्याच्यासाठी. माझं एवढंच म्हणणं आहे त्याला की बा तो तुला एवढा जीव लावतो, तू सुद्धा त्याला एवढा जीव लाव ना. एक गोष्ट काय फक्त एका केकाची, दुसरं काय गोष्ट तुम्ही सांगा. एक ना काय जास्त महाग 200-300 रुपयाचाच आणता बाप्पा, पण आणता तर सही. असं आहे ते. आता आमच्या घरी तर काही एवढं हे करत नाही, पण जर का जे पोरीने सांगितलं तरच केक आणता आणि बाकी काही नाही. आता उद्या आहे आपल्या सोनराणीचा बड्डे सुद्धा आहे, तर आता बड्डे दिवशी बाईचं काय फरमाईश काय सांगा. उद्याचा तिचा बड्डे आणि तिच्या मामा 4 दिवसाचाच फरक आहे बड्डेमध्ये. पण आमचा असं अजून बी झालं नाही की आमच्या राणीच्या बड्डेला आम्ही मामाच्या घरी गेलो म्हणून, कारण की सगळे बड्डे पण नाही. रुद्धूच्या बड्डे सुद्धा आम्ही तिथेच होतो, सोनलचा बड्डे सुद्धा तीच झाला आणि सानूचा सुद्धा बड्डे तरीच झाला. पण रुद्धूचा राणीचे चान्सच जमत नाही तरी बड्डेला. ती खूप म्हणते की आपण जाऊ पण जाणंच होत नाही. असं काय आहे व्हिडिओमध्ये. तर चला मग आता व्हिडिओ जास्त मोठा नाही करणार, व्हिडिओ एवढाच करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आणि आता तुम्ही म्हणता याच्या पुढं तर तुम्ही आपल्या रामभायाला म्हणजे रामभाया काय करतो, व्हिडिओ सुद्धा चालू असल्याने जे म्हणजे त्याला व्हिडिओ कसा घ्या म्हणून ते समजत नाही त्याला, पुढं काय बोला काय नाही हेच आहे आपलं. आणि आपण जे बोलतो ना तर त्याचं उलटं उत्तर, म्हणजे आपण त्याला जर काही चांगलंही सांगितलं ना तो त्याचा वाईट अर्थ काढतो. आज जेच त्याला मी म्हणलं की बा तू केक का नाही आणला, तर तो म्हणतो तुला काय करणं आहे, मी माझं बघतो. म्हणून मी तेच सांगायला तुम्हाला सगळ्याला की जे ऐकीन त्याला सांगा, जे नाही ऐकणार त्याला काय सांगता. असं आहे. 2 भावामध्ये एवढाच फरक आहे की बा ओम भैया समजून घ्यायचा प्रयत्न करतो, पण राम भैया समजून घ्यायला विषयच नाहीये. तो म्हणतो मयच खरं. पण जाऊ दे, आता लहान आहे ना म्हणून लहान म्हणून सोडून देणं पडत त्याला की बा पुढे हे करत बसा. तसं रोहिणीचं नाही बरं. रोहिणीचं कसं आहे की बा जेवढं आपल्याला काम सांगितलं तेवढं करा आपण. ती कोण्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत नाही. बाकी मेकअपमध्ये म्हणा तर तिला आपण म्हणलं की तू असे कपडे घाल, तू अशी साडी नेस, नाही, ती तिच्या मेहनतचं जे तिला तिच्या मनाला वाटतं ते तीच करीन. आणि मला सुद्धा योग्य वाटतं, कारण की कोणी जर आपल्याला काही सांगितलं आपण ते करा असं थोडी आहे. जे आपल्या मनाचं आपण तसंच राहा, एवढं मला पटतं. जशी आपली रोहिणी बरं, कोमलला सांगायचं कामच नाही आहे. म्हणजे दोघी देरान जेठान सेम आहे. त्यांना नाही मेकअप करणं माहीत नाही ना काही नॉर्मल जशी मी आहे तशाच माझ्या भावजाई सुद्धा आहे. म्हणून तुम्ही आमच्या नणद भावजामध्ये असं चिंग टाकायचं काम नका करा, कारण खूप जणांच्या कालचे सुद्धा कमेंट वाचल्या मी ना, तो जीव लावती नाही लावत मनात येतं माणसाच्या, मग त्याकरता सांगायला मी. बाकी दुसरं काही नाही व्हिडिओमध्ये. तुम्ही सगळ्यांना खूप साऱ्या कमेंट केल्या आपल्या ओम भैयासाठी सुद्धा, आईसाठी सुद्धा. तर मी आईला सुद्धा समजून सांगितलं, ओमाला सुद्धा सांगितलं आणि आपल्या रामदासला बी सांगितलं. बाकी कोणी ऐकलं कोणी नाही ऐकलं हे त्यांचा विषय, आपला नाही आहे. आणि या गोष्टीवर माझी तुमच्या दाजी सुद्धा खूप कटकट झाली दोघा जणांची, कारण की त्यांचं असं म्हणणं आलं की ते त्यांचं बघतील, तू कशाला फुडूक करायला लागली. पण नाही ना हो, आई बोलली कोणी बोलले की मनाला लागतं, आपण लाग म्हणतो की त्यांचं तसं पाहतील, पण 2 शब्द आपण बोलल्यानं जरा फरक पडतो. असं वाटतं की बा आहे आपल्याला कोण ना कोणी समजून सांगणार, दुसरं काही नाही आहे, घ्यायचं दुसरं. बाकी व्हिडिओमध्ये हेच होतं की बा राम भैयाचंच ती राम भैयाने केक नाही आणला म्हणून तेवढा वाद झाला.
आणि का नाही आणला हे सुद्धा मला माहित नाही बरं. त्यानं मला काही सांगितलं नाही. आमच्या दोघा बहीण भावाला काही काऊन नाही आणला, कसं काय काय नाही तर होता उड्या मारतो काऊन आणतो काय सांगा. आणि अचानक आज काऊन नाही आणला काय सांगा त्या दिवशी त्यानं, एवढा मोठा दिवस असल्यावरती. आणि केकाची गोष्ट आहे का आपण पण तरी त्यानं आणला आणि मग काय करतो आपण. असं आहे, जाऊ द्या काय करा आता, त्याच्यावर विश्वास करू नको. आता गेला तो दिवस, राहील त्या आठवणी. चला मग सगळ्यांना बाय बाय. आजचा व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरपासून तर फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या फेसबुकच्या आयडीचं नाव आहे तुम्हाला मनीषा वंजारी, म्हणून जाऊन तिकडे सुद्धा फॉलो करा. तिकडे आपल्या सपोर्टची गरज आहे आणि तिकडे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकतच असते, म्हणून जाऊन बघा. चला बाय बाय सगळ्यांना.